आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बकरी ईद निमित्ताने खेड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत चाकण उपबाजारात शेळी मेंढीची विक्रमी आवक होऊन सुमारे 9 ते 10 कोटीची उलाढाल झाली असल्याचा अंदाज बाजार समितीकडून व्यक्त करण्यात आला आहे। राज्यात चाकण येथील बाजार शेळी मेंढीसाठी प्रमुख मानला जातो। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत असते। ग्रामीण भागातील पशुपालक शेतकरी व्यापाऱ्यांसाठी हा बाजार आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो। बकरी ईद काळात होणारी उलाढाल शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी ठरते। राज्यासह राज्याबाहेरील व्यापारी, शेतकरी आणि ग्राहक मोठ्या प्रमाणात येथे खरेदीसाठी दाखल झालेत। खरेदीसाठी होणारी गर्दी आणि नागरिकांचा प्रतिसाद पाहता बाजार समितीने नियमित बाजार व्यतिरिक्त रविवार आणि सोमवार असे अतिरिक्त बाजार ठेवले होते, अशी माहिती बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धोंद्रे यांनी दिली आहे। तर मित्रांनो, आपल्या सोबत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मान्य श्री बाळासाहेब धोंद्रे साहेब आहेत। साहेब आज आपल्याला आजच्या बाजाराबद्दल माहिती देतील आणि पुढचे जे आताचे बाजार भरणार आहे त्याबद्दल सुद्धा माहिती देतील। कृषी उत्पन्न बाजार समिती खेड, जिल्हा पुण्याच्या उपबाजारावर चाकण येथे आज बकरी ईद निमित्त खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे। जवळजवळ 50,000 शेळ्या बोकड्याची आवक झालेली असून 1 लाख ते 1.25 लाखापर्यंत बोकड्याला मागणी होत असून 40-50 हजार रुपयाला बकरी विक्री चालू आहे। त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात आवक झाली असून सर्व व्यापारी आणि खरेदीदारांसाठी बाजार समितीने पार्किंगची व्यवस्था केली आहे, पाण्याची व्यवस्था केलेली आहे, लाईटची व्यवस्था केलेली आहे। त्याचप्रमाणे बकरी ईद निमित्त बाजार समितीतर्फे रविवार दिनांक 24 आणि सोमवार दिनांक 25 बकरी ईद निमित्त ज्यादा बाजार भरवण्यात आलेला आहे। तरी सर्व विक्रेत्यांनी आणि खरेदीदारांनी याची नोंद घ्यावी। ओके सर, आजच्या बाजारामध्ये कुठून कुठून व्यापारी आलेत आणि विक्री? आजच्या बाजारामध्ये महाराष्ट्रातून पूर्ण महाराष्ट्रातून व्यापारी आलेले आहेत। ओके सर, साधारणतः आज कितीपर्यंत उलाढाल होईल? आज 9 ते 10 कोटीची उलाढाल होईल। ओके, आणि सोमवार आणि रविवार आणि सोमवार आज ज्यादा बकरी ईदचा बाजार भरवण्यात आलेला आहे। ओके, धन्यवाद सर, आपण चांगली माहिती दिली। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी नाझिम इनामदार, राजगुरुनगर। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।